लाईव्ह 24 तास। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आज जाहीर झाली। कोल्हापुरात रेसिडेन्सी क्लबमध्ये दुपारी 3च्या सुमाराला महायुतीच्या प्रमुख नेते मंडळींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार, आमदार अमल महाडिक, जनसुराज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी प्रमुख उपस्थित होते। या संदर्भात बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा सर्वांना महायुतीची बैठक घेण्यासाठी सांगितलं होतं। त्यानुसार निवडणूक नियोजनाच्या अनुषंगाने आम्हाला सर्व नेते मंडळांची एकसंघपणे अतिशय चांगली चर्चा झाली। महायुती म्हणून आम्ही सगळे एकसंघपणे गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली चित्र निर्माण होणार आहेत। मधल्या काळात आमच्यातीलच काही कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावना या सगळ्याचा प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात उमटलंही होतं। त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत महायुती एकत्र येणार की नाही अशा पद्धतीचं थोडंसं वेगळं वातावरण निर्माण झालं होतं। आज या सगळ्या विषय आणि चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे। या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एक संघपणे सामोरे जाणार आहोत। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची ही एकजूट विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान मातुगडे। गोकुळच्या आखाड्यातील प्रत्येक राजकीय घडामोडींसाठी लाईव्ह 24 तास न्यूजला सबस्क्राईब करा। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्हा सगळ्यांना एकत्र करून महायुती म्हणून करायची या दृष्टीनं जे सांगितलं होतं, प्रत्यक्ष आज निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर निवडणूक कशा पद्धतीनं पुढे न्यायची ह्याच्याबद्दल आज आम्ही सगळ्यांनीच, दादाने आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं। मुश्रीफ साहेब आले होते, आंबेडकर साहेब आले होते, खासदार साहेब, मुन्ना साहेब होते, अमल साहेब होते। ही सगळ्यांची अतिशय नियोजनाची चांगली चर्चा झाली आणि आम्ही सगळे एकसंघपणानं गेल्यावर जिल्ह्यामध्ये किती चांगलं चित्र निर्माण होऊ शकते हे सुद्धा बघितलं। मधल्या काही काळामध्ये काही प्रसार माध्यमं, आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या दुखवलेल्या भावना या सगळ्यांचं प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात जे उमटलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं की निवडणूक येणार का नाही, महायुती एकत्र येणार का नाही। पण ह्या सगळ्या विषयांना पूर्ण विराम आज त्या ठिकाणी मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं। तांबूस फुटता उधळलेली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची, चव आहे कोल्हापुरी।